संविधानात रक्तहीन क्रांतीची ताकद, सरन्यायाधीशांचं प्रतिपादन. विरोधी पक्षनेतेपदासाठी मवियाने तात्काळ निवेदन सोपवलं. देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा आज राज्याच्या विधिमंडळ सभागृहात सत्कार करण्यात आला. महाराष्ट्राचे भूमिपुत्र आज देशाचे सरन्यायाधीश बनले असल्याची बाब महाराष्ट्राचा गौरव आणि अभिमान वाढवणारी आहे. यामुळे राज्याच्या 13 कोटी जनतेच्या वतीनं सभागृहात विधानसभा अध्यक्ष, उपसभापती, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री आणि आमदारांच्या उपस्थितीत या सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. आपल्या भाषणाच्या सुरुवातीला सरन्यायाधीश यांनी पहिल्या बाकावर उपस्थित सर्व मान्यवरांना अभिवादन केलं. माझा हा शेवटचा सत्कार समारंभ आहे. महाराष्ट्राच्या सर्व जनतेकडून सत्कार होतो आहे. भारतीय राज्यघटना शालेय जीवनापासून माझ्या मनात रुजलेली आहे. संविधानात रक्तहीन क्रांतीची ताकद असल्याचं भूषण गवई यांनी म्हटलं आहे. माझे वडील आणि या सभागृहाचं नातं वेगळं आहे असं म्हणत त्यांनी वडिलांनी 30 वर्ष सभागृहात गाजवल्याची आठवण देखील गवई यांनी यावेळी सांगितली. मी नेहमीच स्वतःला भारतीय राज्यघटनेचा विद्यार्थी समजत आलो आहे. मी 10वीमध्ये असताना माझ्यात राज्यघटना रुजली गेली. विधिमंडळात माझ्या वडिलांचे 30 वर्षांपेक्षा जास्त वर्ष प्रेमाचं नातं राहिलं. त्या विधिमंडळात माझा सत्कार हा न भूतो न भविष्यती असा क्षण आहे असं म्हणत या सत्कार सोहळ्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. डॉक्टर बाबासाहेब हे खऱ्या अर्थानं राष्ट्रीयत्व असणारे व्यक्ती होते. ते म्हणायचे की मी पहिला आणि शेवटचा भारतीय आहे. जेव्हा केव्हा देशाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न येतो तेव्हा देशासाठी आपण एकत्र यायला हवं. बाबासाहेबांना 1947मध्ये मसुदा समितीचे अध्यक्ष करण्यात आले. 1 वर्षानंतर त्यांनी राज्यघटनेचा पहिला ड्राफ्ट सादर केला. बाबासाहेब म्हणाले, माझ्या मते एकच घटना संपूर्ण देशासाठी चांगली आहे. आपला देश एकसंघ ठेवायचा असेल तर 1 नेशन 1 सिटिझन हे ठेवायलाच पाहिजे. फेडरलिझम जर आपण आणतोय तर ते फ्लेक्सिबल असायलाच हवं आणि म्हणून जेव्हा केव्हा हा देश एकसंघ राहील तर यासाठी घटनेत प्रॉव्हिजन केलं आहे अशी माहिती सरन्यायाधीशांनी दिली आहे. भारतीय राज्यघटनेचे 3 स्तंभ आहेत: विधिपालिका, न्यायपालिका, कायदेपालिका. राज्यघटनेनुसार कायद्याचे पालन करण्याची जबाबदारी विधिपालिकेची आहे. न्यायव्यवस्था स्वतंत्र असावी, दबावतंत्रात नसावी ही भूमिका बाबासाहेब आंबेडकर यांची होती. स्वातंत्र्य टिकवायचं असेल तर जातीभेद बाजूला ठेवून काम करावंच लागेल. बाबासाहेब आंबेडकर यांचेही मत असेच होते. 75 वर्षांचा कालखंड हा संविधानासाठी मोठा नाही. सामाजिक न्याय व्यवस्थेत न्याय देणारं संविधान आहे. 2 महिला राष्ट्रपती झाल्या. 2 वेगवेगळ्या दलातील समुदायाच्या राष्ट्रपती झाल्याची आठवण गवई यांनी सांगितली आहे. आणि मी नेहमीच भारतीय राज्यघटनेची जी विद्यार्थी म्हणून स्वतःला समजत आलेलो आहे आणि भारतीय राज्यघटनेच्या बद्दल जे माझ्या मनात जे रुजलं ते या विधिमंडळातून जेव्हा मी 10वी पास झालो आणि वडील ज्या वेळेला उपाध्यक्ष होते विधान परिषदेचे ओल्ड काउन्सिल हाऊसमध्ये आणि त्यानंतर 1981 मध्ये या बिल्डिंगचं उद्घाटन झालं, नव्या बिल्डिंगचं. त्याही वेळेला ते सभापती होते आणि त्यांच्या उपस्थितीत आजही फ्लॅगवरती नाव आहे. आणि अशा विधिमंडळाच्या इमारतीत ज्या विधिमंडळाचं माझ्या वडिलांशी अतिशय 30 वर्षापेक्षा जास्त नजीकचं प्रेमाचं नातं राहिलेलं आहे, त्या विधिमंडळात हा जो माझा सन्मान आपण करत आहात तो माझ्यासाठी न भूतो न भविष्यती असा आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.